नमस्कार, मी अनघा. अन्नपूर्णेच्या वात्सल्य खुणा या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर आज आपण साधा वरण भात कसा करायचा ही रेसिपी करणार आहोत. तुम्ही म्हणाल नुसता वरण भात काय दाखवते, त्यात काय मोठं? पण अनेक नवशिके लोक असतात ज्यांना वरण भात कसा करायचा हे माहित नसतं. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप लाभदायक किंवा उपयोगी ठरू शकतो. आणि वरण भात हा माझा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. तर त्यामुळं आज वरण भात कसा करायचा हा व्हिडिओ बघूया. तर वरण भातासाठी तांदूळ घेतलेले आहेत आपण 1 वाटी तांदूळ आणि इथे तुरीची डाळ घेतलेली आहे आपण. याच्या ऐवजी तुम्ही मुगाच्या डाळीचा सुद्धा वापर करू शकता. 1 वाटी तुरीची डाळ. सगळ्यात आधी डाळ आणि तांदूळ आपल्याला 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे. डाळ आणि तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत 2 वेळा. तर आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं. तर तुम्ही साधारण वाटीच्या अंदाजाने पण घेऊ शकता. इथे तांदूळासाठी 1 वाटी आपण तांदूळ घेतलेला होता. तर त्याच्यात मी 2 वाटी पाणी घालून घेतले. आता हे प्रमाण तुम्ही फॉलो करू शकता किंवा तुम्ही तुमच्या हाताच्या बोटांना जी पेरं असतात तर त्याच्या सहाय्याने पण याचं मेजरमेंट घेऊ शकता. जिथे आपला तांदूळ आहे तिथे आपलं बोट ठेवायचं. आपलं एक जे पेर आहे वरचं हे पूर्ण बुडलं पाहिजे इतकं पाणी तुम्ही घालायचं. थोडंसं आणखी त्यामध्ये बोटाचं एक पेर बुडेल इतकं पाणी आपण घालून घेतो. मला भात मोकळा आवडतो त्यामुळं मी इतकंच पाणी घातलेलं आहे. जर तुम्हाला थोडासा गुटगुटीत भात आवडत असेल तर तुम्ही आणखीन पाण्याचा थोडासा वापर केला तरी चालेल. डाळीसाठी पण बोटाचं एक पेर बुडेल इतकं पाणी मी घातलेलं आहे. आता भातामध्ये मीठ घालून घ्यायचं. जेव्हा आपण भात शिजवतो तेव्हा काही लोक घालत नाहीत, पण वरून मीठ खाणं हे शरीरासाठी चांगलं नाहीये. त्यामुळं आपण जेव्हा आपण शिजवतो कुठलाही पदार्थ शिजवतो तेव्हा त्याच्यात मीठ घालायचं, वरून नाही घ्यायचं. डाळीमध्ये थोडीशी हळद, थोडासा हिंग आणि एक अर्धा चमचा तेल घालायचंय. यामुळे आपली डाळ छान शिजते. वरण भात शिजवताना कुकर मध्ये सुद्धा तळाशी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. हेही साधारण 1 पेर पाणी घातलेलं आहे, 1 पेर बुडेल इतपत. पाणी घालायचं का तर त्याच्या वाफेवरती आपलं डाळ तांदूळ शिजतो. त्याच्यामुळे आपल्याला डाळ असलेलं भांड ठेवायचंय खाली. त्याच्यावरती आपण तांदूळ असलेलं भांड ठेवून घेणार आहोत. असं केल्यामुळे आपली डाळ व्यवस्थित शिजते. डाळ तांदूळ आपण एकत्र घातलेला आहे त्यामुळे याला एक साधारण 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. त्याच्या आपण 5-6 शिट्ट्या करून घेतल्या होत्या आणि त्याच्यानंतर आपण गॅस बंद केला. कुकर आपला थंड झालाय, त्यातली पूर्ण वाफ गेली. आपण आता भात काढून किती मस्त शिजलाय बघा आपला भात. आता आपण हे वरण थोडस सरसरीत करून घेणार आहोत. तर मी कढईमध्ये जेवढं लागेल तितकंच वरण घेतेय, साधारण 3 चमचे.
वरण घेतलंय मी, त्याला थोडस असं मिक्स करून घ्यायचं किंवा हटवून घ्यायचं, छान एकजीव होतं ते. आता या वरणामध्ये चवीपुरतं अगदी किंचित मीठ घालते मी. आपण भातात सुद्धा मीठ घातलंय, त्यामुळे त्या हिशोबाने मीठ घालून घ्यायचं. वरण आपलं व्यवस्थित कन्सिस्टन्सीला आहे, त्यामुळे पाणी ऍड करण्याची गरज नाहीये. अगदी थोडासा 1 चमचाभर गूळ घालायचा, छान वरणामध्ये मिक्स करून घ्यायचं सगळं. आपल्या वरणाला एक उकळी काढून घ्यायची, गूळ विरघळला की हे वरण आपण बंद करणार आहोत. हळद, हिंग, तेल सगळं आपण वरण शिजवताना घातलं होतं, त्यामुळे यात अजून काही घालायची गरज नाही. आपला गूळ विरघळलाय, तर आपण आता गॅस बंद करूया. हे एक बाउल घेतलाय मी, ज्याला पाणी लावून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला मूद पाडायला सोपं जाईल. यात मी भात घालतीये. असं थोडस हाताने त्याला दाबून घ्यायचं आणि याच्यात छान आपली मूद पडलेली आहे. यावरती आपण छान वरण घालू. वरून छान तुपाची धार सोडायची. आपला छान वरण भात तयार आहे. कोणत्याही वेळेचं कम्फर्ट फूड म्हणजे वरण भात. माझा तर अगदी फेवरेट आहे. तुम्ही पण नक्की करू शकता.